बोला कुंडली कवरधारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की. टाळ थोडेच वाजवा पण व्यवस्थित वाजवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. गुरुः ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश जमलं महेश्वरा. गुरुः साक्षात् पराब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. जयांची केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता बंधू रंगभूमिका कीर्तन उभी होती लोका. टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरो, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन. चलो आओ जी पवन कुमार, हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, हरि बोल. लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में. तुम लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में. पधारो हरि कीर्तन में. आओ जी पवन, पधारो हरि कीर्तन में. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महाराष्ट्र सारस्वताला ललालबूट ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखार विंदामधून निघालं, ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं. मायबाप हो, ते तुमच्या माझ्या हृदयापर्यंत येऊन पोहोचलं. असे असणारे ज्ञानेशप्रिय तुकोबाराय यांचा सरळ साधा अगदी सोपा आणि सद्गुरूचा महिमा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल. खरं तर कार्यक्रमाचं अतिशय सुंदर स्वरूप आहे. अगदी आयोजन नियोजन सगळं काही सुंदर आहेत. बघा ना, तुम्ही पुढं बसलात, अहो भाग्य आहे बरं का बाबा. बाबाजी सगळ्यांचं भाग्य आहे. मागे भरपूर लोक लांब बसलेत. कदाचित त्यांना आवाज पोहोचेल नाही पोहोचेल, आवाज तर पोहोचणारच आहे. वर ते सुद्धा करणे लावलेत. पण सांगू, भाव पोचण्याकरता काय सांगितलं आहे का? शास्त्र सांगतं, वारकरी संप्रदाय सांगतोय. कीर्तनामध्ये पुढं मी तुम्हाला का बोलवलंय, वचन ऐका कमळापती माझी. काकडा चालू आहे की नाही गावामध्ये, कर जोडी तो कथे काळीन. आपण 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 विठाल आपण असावे जवळी, याचसाठी केला होता 8 तास. म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय गोड नियोजन, आणि या गोड नियोजनामध्ये तुमचं अहो भाग्य आहे मायबाप. त्या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं एक भाग्यवान पुत्र आहे असं म्हणायला हरकत नाही, ज्यांच्यामुळं आज आपल्याला बाळूमामांचं दर्शन घडलंय. खरं तर सांगू तुम्हाला, हे सगळं इथलं नशिबाचा त्या ठिकाणी खेळ आहे. ज्याच्या नशिबात देवाचं दर्शन आहे तोच त्या दर्शनापर्यंत जाऊ शकतो, नाहीतर तो इथं येऊन त्या मंदिरापर्यंत देवापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. ज्यांचं कौतुक करावं असे असणारे खऱ्या अर्थानं तुमच्या गावाचं असणारं वैभव, गावातील असणारं एक त्या ठिकाणी चांगला पुत्र आदरणीय श्री संदीप शेठ घालमे यांच्या जागेमध्ये अतिशय सुंदर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्यावरती कृपा होण्याकरता जगाचा चालक मालक आदमा पौर्णिमासी श्री संत सद्गुरू बाळूमामा आज आपल्या दारापर्यंत आलेले. संदीप शेठला द्यावेत तेवढे धन्यवाद दे. सांगू तुम्हाला, बाळूमामा असं कुठेही जात नाहीत बरं का. आज कितीतरी कीर्तनं करते, कितीतरी, मी सगळं तुम्हाला सांगणार आहे पुढं. पण ऐका, इतक्या सुंदर नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं गेले 2-3 दिवस झालं तुम्ही श्रवण करताय. अजूनही 2 दिवस तुम्ही त्या ठिकाणी कीर्तन असेल, कार्यक्रम असेल, श्रवण करणार आहे. हा सोपं नाही बरं का. हां,
जसा संसार सोप्पा नाही ना, तसा हा मामाचा संसार पण सोप्पा नाही बरं का. इतकं सुंदर नियोजन केलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. संपूर्ण असतील ते खऱ्या अर्थानं या पालखी क्रमांक बग्गा क्रमांक 1चे असणारे अगदी अतिशय चांगले आणि कुठल्याच गोष्टीचा कारभारी बग्गा नंबर 1चे कारभारी असणारे विठ्ठलदादा पाडोळे, त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद. कारण की त्यांनी खऱ्या अर्थानं सुंदर योग या ठिकाणी जुळवून आणला. त्यांनी त्यांचा बग्गा या ठिकाणी आमच्यावरती आम्हाला सेवा करण्याकरती तुमच्या गावामध्ये, गावाचं नाव काय, शिंदा या गावामध्ये आमच्यावरती कायमचं जे काही पुण्य आहे ते पुण्य आमचं आज उदयाला आलंय. म्हणून या ठिकाणी कारभाऱ्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद. कारभाऱ्यांचा स्वभाव बघा तुम्ही, काही गावामध्ये जर गेलं तर पहिली गोष्ट माणसाच्या स्वभावावरनं माणसाचं त्या ठिकाणी काय ओळखलं जातं, माणूस कसा आहे, माणसाच्या दिसण्यापेक्षा माणसाच्या असण्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय करा. इतकं सुंदर त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीचा अभिमान नाही आहे. ह्या दोघांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद. आणि सेवेला प्रारंभ विढाला. अतिशय सुंदर नियोजन आहे मायबाप. अभंग अतिशय सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतायत सद्गुरूचा महिमा किती अगाध आहे. अरे आज तुमचं भाग्य आहे, ऐकताय ना कीर्तन. झोपले का काय, नाही तर तुम्ही म्हणला असं ह्यांचं चालू दे कवर बी उळायचं, आमचं आम्ही झोपून घेतो, असं काही नाही ना. शिंदा शिंदाकर आहात ना कीर्तनात, जे आहेत त्यांनी असा हात करा फक्त मला तिथं. बाकीचे झोपले वाटतं. वा वा काय देखणं रूप दिसतंय बघा. पुरुष मंडळी झोपले का काय म्हणूनच पटांगणात बसले, बसल्या बसल्या तंबाखू बिंबाखू. शिंद्यात कोणीच तंबाखू खात नाही. सांगू तुम्हाला, वयोवृद्ध सगळे पुढं बसलेत. गावातली भजनी मंडळ जोरदार शिंद्याच्या भजनी मंडळासाठी. इथं असं झालं तुमच्या शिंदे गावचं भजनी मंडळ एवढं मोठं आहे की इथं म्हणायला माणसाला येत पण का वेळ आणि माईकच कमी पडले. सगळे जोरदार म्हणतात. आमच्या आणलेल्या राम महाराजांवर तर वेळच आली नाही म्हणायची. लय लांबून आले हो, हाय की नाही. अतिशय सुंदर देखणं नियोजन, देखणा धर्माचा मंडप. आणि अशा या कीर्तनामध्ये तुम्ही आलात. ऐका बरं का, बाळू मामा प्रत्येकाकरता द्यायला तयार आहेत. फक्त तुम्ही मनानं भक्तीनं भावानं मामांना शरण जा. आता काही लोक पाठीमागं बडबड करतात. ऐका बरं का, कीर्तनाची मर्यादा आहे. माता माऊली, मामांच्या दर्शनाला आलात ना, जो मामांच्या दरबारामध्ये येतो ना तो रिकाम्या हाताने जात नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे मनानं भक्तीनं भावानं भाव भक्तीचा भंडारा इथं उधळायचा आहे. या ठिकाणी सर्वांनी शांत बसायचंय. बडबड महिला मंडळ लई मला इथून दिसतंय. सगळ्यांचे फोटो पेपरला येणार आहे. दादा आमच्या रंग कीर्तनाचं यूट्यूब चॅनल इथं आलाय. उद्या तुमचा सगळा रंग तिथं दाखवते किती बडबड करतायत. त्यामुळे बोलू काय नका. इतकं सुंदर त्या ठिकाणी वातावरण आहे. सांगते मी, ऐका. काही लोक कितीतरी वर्ष बग्ग्यामध्ये त्या ठिकाणी कारभाऱ्यांजवळ जात आहेत. माझं त्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाला मी गेल्यानंतर त्या व्यक्तीने मला काय सांगावं, ताई गेली 4 वर्ष झालं बग्गा कारभाऱ्याच्या आम्ही मागे जातोय, आमच्या दारामध्ये आमच्या राणामध्ये. तुम्ही तुमचा बग्गा ना ऐका बरं का. देव असं कोणाकडेही जात नाही. कारभाऱ्यांनी जरी ठरवलं ना की या ठिकाणी आम्हाला बग्गा पाठवायचा आहे, पण देवाला जी जागा आवडते तिथंच माझे बाळूमामा जातात. एवढी बाळूमामांची ताकद. शिंदे गावकर, तुमच्या गावाची किमया एवढी भारी आहे. अरे ज्या ठिकाणी आमच्या आदमापूरचे बाळूमामा जातात ना, ते बाळूमामा ज्या जागेवरती जातात, ज्या जागेवरती थांबतात, त्या जागेचं सोनं करून टाकतात. एवढी ताकद बाळूमामांमध्ये. वाजवायचे तर जोरात वाजवायचे. टाळ्या काय एवढे जण आहेत तुम्ही. आमच्या टाळ्या बघायच्या का तुम्हाला. विढल विढल वाजवायचं तर सगळ्यांनी वाजवायचा, नाहीतर मग ऐका आनंद घ्यायचा कीर्तनामध्ये. मी तुम्हाला काही जास्ती टेन्शन देणार नाही. महिला मंडळ ऐका, आज सणामध्ये एवढा सण उत्सव चालू आहे. आज मामांच्या दरबारामध्ये तुम्ही येऊन बसलात ना, इथं लिहिलेलं भाग्य उजळण्याकरता. ऐका, आपण ज्यावेळेस जन्माला येतो ना
त्यावेळेस 5व्या दिवशी आपली सटवाई येते आणि सटवाई आपलं काय करते, झोपले का काय. जवळ तुम्ही बघत नाही तुम्ही ऐकत नाही, मला सगळं कळतं बरं का. काही महिलांचं मध्ये गप्पा चाललेत, बाबाजी काय म्हणतात, का ग एवढी दिवाळी चालू आहे, मी एवढी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, पण मला काय हप्ता. तिकडं चर्चा चालू आहे, इकडं काय चालू आहे. अनंत वाचाळ बरळती बरं, बोलू नका इकडं लगा, मला सगळं दिसतंय. आज कीर्तनामध्ये तुम्ही येऊन बसलात ना, तुमच्या आयुष्यात संकट आहे, तुमच्या आयुष्यात दुःख आहे, सगळं कळते बरं का मामांना. तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला दुःखातून बाहेर निघायचं असेल ना, एकदा मामांच्या जवळ जायचंय आणि मामांच्या समोर नतमस्तक व्हायचंय. अरे मामांचा भंडारा जर कपाळाला लावला ना, तर त्या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे, तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद मामांच्या पिवळ्या भंडाऱ्यामध्ये, एवढं लक्षात. मामांच्या भंडाऱ्याची एवढी ताकद आहे, सांगू तुम्हाला. आज जगभरामध्ये सगळीकडं जिकडं जाईल तिकडं हा संसार सोपा वाटला. आपल्या घरात 4 माणसं असतात, किती 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 4 माणसं असतात. ती 4 माणसं आपल्याला नीट सांभाळता येत नाही. कारभारी आज या ठिकाणी जेवढे काही मेंढी माऊलींची सेवा करतायत ना, ऐका, त्या मेंढी माऊलींची सेवा करत असणाऱ्या प्रत्येक लेकरांना सांभाळताय. या पुढचं बोलू 2 शब्द. आपल्याला राहायला घर आहे, खायला सगळं आहे, पण मामांच्या दरबारामध्ये आला ना, इथं कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. तुम्ही आल्यानंतर ना सगळ्या गोष्टी हजर होतात. ही ताकद माळू मामांमध्ये. बोला बोला वाळू मामाच्या नावानं, सांग भले, मेंढी माऊलीच्या नावानं, सांग भले. खऱ्या अर्थानं मेंढी माऊलीच्या लेंडी पूजनाचा कार्यक्रम सगळीकडे चालू आहे. आज बाळू मामांच्या आयुष्यामध्ये कदाचित मी आज अभंग जो निवडलाय ना मायबाप, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत कीर्तनामध्ये, कित्येक वर्षांपूर्वी, तिकडं वाजू द्या तुम्ही, इकडं बा, कित्येक वर्षांपूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय, आयुष्यामध्ये एक तरी सद्गुरू करा, एक तरी त्या ठिकाणी काय करा, आपल्या हृदयामध्ये एका सद्गुरूला विराजमान करा. आम्हाला जमलं. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये तुकोबारायांनी आणखीन एक अभंग खर्च केला, आपुला तो एक. जवळजवळ सगळ्यांचा हा अभंग पाठ आहे, पण आम्ही आमच्या देवारातले देव, आम्ही आमच्या देवारातले देव, जो व्यक्ती कीर्तनामध्ये टाळ घेऊन सांगतोय आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ऐका बरं का, त्याच्या व्यक्तीच्या घरात देवाऱ्यामध्ये सगळे देव आहेत. ऐका, जगाच्या पाठीवरती एक तर सद्गुरूला जवळ करा, नाही तर या हृदयामध्ये देवाला जवळ करा. तुम्ही ज्या दरबारात आलात ना, ते माझे श्री संत सद्गुरू बाळूमामा संत आहेत, बाळूमामा देव आहेत, बाळूमामा त्या ठिकाणी आमच्यावरती खूप कृपा आशीर्वाद करणारे आमचे मायबाप आहेत. अजून काय पाहिजे हो? अरे एखादा छोटस लेकरू जरी इथं आलं ना आणि त्यांनी जरी मामाकडे एखादी गोष्ट मागितली ना मायबाप, त्या ठिकाणी त्या व्यक्तीपर्यंत त्या सगळ्या गोष्टी मिळतात. एवढी ताकद कोणामध्ये, तर तेवढी ताकद माझ्या बाळूमामांमध्ये. जगाच्या पाठीवरती आम्ही असंख्य जीवनामध्ये असंख्य गोष्टी, मायबाप तुम्ही समोर बसलात ना, आज पाठीमाग जेवढ्या पण महिला बसल्यात ना, आज दिवाळी चालू आहे, दिवाळीच्या सणामध्ये सगळं काही आम्ही करतोय, पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमचं आयुष्य बदलण्याकरता एवढ्या सणामध्ये तुमचं शिंदाकर, तुमचं भाग्य आहे, तुमच्या दारामध्ये देव आला. ऐका बरं का, तुकोबारायांचं गोड प्रमाण आहे. मी प्रमाणाकरता वेळ घालवत नाही बाबाजी, मी सांगून पुढं जाईल. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला देव, आपल्या दारामध्ये आलाय, आपल्या घरामध्ये आलाय, संदीप शेंटच्या जागेमध्ये आलाय, आणि आम्हाला फक्त काय करायचंय, मनानं भक्तीनं भावानं बाळू मामांच्या दरबारात जाऊन बसून हातानं टाळी आणि मुखानं नाव घेऊन मामांना शरण जायचंय. एवढं जर केलं तर मामा तुमच्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद मामांच्या नावामध्ये. ऐका, बाळू मामा आम्हाला कळायला वेळ लागला. ऐका, जगाच्या पाठीवरती आम्हाला सगळं कळतं, पण लवकर कधी आम्हाला कुठला देव लवकर कळाला नाही. आम्ही ज्या वेळेस आयुष्यामध्ये त्या ठिकाणी दुःखाने ग्रासले जातो ना, त्यावेळेस आम्हाला देव आठवतो. मनी नाही भाव आणि म्हणे
ज्या वेळेस देव आम्हाला केव्हा आठवतो, ज्या वेळेस आमचा भला मोठा अपघात होतो मायबाप ऐका, कितीतरी प्रमाण आहेत, कितीतरी त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय ऐका, आजच्या अभंगामध्ये एक भाव पोचवायचा आहे. जो देव आमच्यावरती कृपा करतो, त्या कृपा करणाऱ्या देवाला आम्ही विसरून गेलोय. त्या देवाला आम्ही हात जोडत नाहीये. पण ऐका, सेंदरी हेंदरी देव का पूजिती भूते खेती सांगितलंय ना. आम्ही अंधश्रद्धेला त्या ठिकाणी काय करतोय, वाव देतोय. मायबाप कुणीतरी आला भगव्या वस्त्रामध्ये कपडे घातले का त्यांच्यावरती आम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवतोय. तुम्ही इथं दरबारात आलात ना, इथं आल्यानंतर तुम्हाला कोणीच काही मागणार नाही. तुम्हाला जे काही करायचंय ना ते मामांसाठी करा, जे काही करायचंय मेंढी माऊलीसाठी करा, जे काही करायचंय ते मेंढक्यांसाठी करा. अरे जो जगाचा चालक मालक आहे ना, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्याची आपण भक्ती करतो, ज्याचा आपण काकडा करतो, ज्याच्यासाठी पंढरपूरला जातो ना, अरे तो जगाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या मामांच्या दरबारामध्ये मेंढी माऊलीची सेवा करायला दर एकादशीला येतो. म्हणून एक कीर्तन त्या ठिकाणी एकादशीला असतं का बरं का. जगाचा चालक मालक ज्याच्यावरती आपण प्रेम करतोय, पंढरीचा पांडुरंग परमात्मा ऐका, संत किती उदार आहेत. माझ्या देवावरती, माझ्या बाळू मामांवरती जगाच्या चालक मालकानं प्रेम करावं. माझ्या मामांचा जीव कोणामध्ये, मामांना काहीच नकोय जगाच्या पाठीवरती. मामांनी सांगितलंय, लेका हो, तुम्हाला जर माझ्यापर्यंत यायचं असेल ना, तुम्हाला जर माझ्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी विलीन व्हायचं असेल ना, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, तर माझ्या मेंढी माऊलीकडे जा. त्या मेंढी माऊलीमध्ये मी तुम्हाला दिसणार 100%. हे मामांचं वाक्य आहे का. काय पाहिजे, जगाचा चालक मालक, मामांचा जीव मुख्या प्राण्यांवरती ऐका, मेंढी माऊलीवरती एवढं प्रेम, एवढं प्रेम. जगाचा चालक मालक ऐकलंय, कितीतरी गवळणींमध्ये उदाहरण आहेत. लोक म्हणतात अभंग राहिला बाजूला, ताईंनी बाळू मामांचं चरित्र सांगितलं, बरोबर की नाही. ऐका, जे नावं ठेवतायत ना, मामा सांगतात जो मला हाय म्हणन त्याला मी हाय, जो मला नाही म्हणन ना त्याला मी नाही. ऐका पुरावा. अरे जगाचा चालक मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा कोणाच्या रूपामध्ये आला. अरे जगाच्या चालक मालकाने सुद्धा त्या ठिकाणी खांद्यावरती घोंगडी टाकावी. आपण कितीतरी गवळणीमध्ये जगाच्या चालक मालकाचं वर्णन करतोय, खांद्यावरती घोंगडी घेऊन, हातामध्ये काठी घेऊन. त्या ठिकाणी जगाच्या मालकानं कोणाची सेवा केली, तर बकऱ्यांची सेवा केली, पंढरीच्या पांडुरंगाच्या. किती गवळणीत बाबा म्हणता की नाही, गवळणी किती गवळणीत सांगू तुम्हाला, वेळ फार कमी आहे. कांबळीवाला राधे घोंगडीवाला सांगू, कितीतरी वर्णन आहे तुमच्याकडं, पर ते सोडा. इतकं सुंदर भजन आहे, ज्या माता माऊलीच्या पोटाला जगाचा चालक मालक ऐका, आदमापूर निवासी श्री सद्गुरु संत बाळू मामा आहेत ना, त्यांच्या दरबारामध्ये तुम्ही आज बसलात ना. ते बाळू मामा ज्या मातेच्या पोटी जन्माला आल्या ना, त्या सुंदरा मातेचा त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य किती देखणं होतं. त्या मातेनं कोणाची भक्ती केली ऐका, फार सुंदर भजन आहे. आपण ज्या विठ्ठलाचं भजन करतो ना, माझे श्री संत सद्गुरु बाळू मामा दुसरे तिसरे कुणी नसून काशीचा विश्वेश्वर, आणि माझे बाळू मामा काही वेगळे नाही. अरे ज्या वेळेस माझे बाळू मामा राणावनामध्ये बाळू मामा सेवा करायचे ना, अरे जगाचा चालक मालक त्या ठिकाणी सर्पाच्या रूपामध्ये माझ्या मामांच्या बाजूला बसायचा आणि मामांची त्या ठिकाणी सेवा करायचा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. किती गोड भजन आहे का, मी आख्यानामधून तुम्हाला सांगणार आहे, इतकं सुंदर आहे. ज्या सुंदरा मातीने ज्या देवाची भक्ती केली, त्या देवाचं भजन ऐका. बोला विठ्ठल बिरदेव नामा हो नामा, आदमापुरात बाळू मामा हो मामा. बोला विठ्ठल बिरदेव नामा हो नामा, आदमापुरात बाळू. डबल मध्ये वाजवायचं, हा 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 डबल. बोला विठ्ठल बिरदेव नामा
ज्या मातेच्या पोटी जन्माला आले ना मायबाप, त्या मातेनं विठ्ठल बिरदेवाची आणि हलसिद्धनाथाची भक्ती केली. बाळू मामांचा जन्म झाला. ऐका, देवाचा जन्म. तुम्ही कृष्णाचा जन्म ऐकला असेल, रामाचा जन्म ऐकला असेल, मामांचा जन्म ऐकून जा. देव ज्यावेळेस जन्माला येतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं सुंदरा मातेनं आपल्या शास्त्रानं सांगितलंय, वारकरी संप्रदायामध्ये सांगितलंय, व्रत एकादशी करी उपवास. एकादशीचं महात्म्य एवढं सांगितलंय. अरे सुंदरा मातेचा उपवास होता, एकादशीचं व्रत होतं. एकादशीचं व्रत झालं, दुसरा दिवस उजडला, द्वादशीचा दिवस उजडला, अश्विन शुद्ध द्वादशीला दुपारी 4:23 बाळू मामांचा जन्म झाला. आज जगाच्या पाठीवरती जे काही संत जन्माला आले ना, आज आमच्यावरती संत एवढे उपकार करतात. किती प्रमाण आहे, किती अभंग आहे, तुम्ही कृपावंत. किती संतांचे त्या ठिकाणी अभंग आपण ऐकतो, पण आज त्या संतांनी आमच्या करता खूप काही दिलंय. माझ्या बाळू मामांनी आज सगळ्या जगाला त्या ठिकाणी काय केलेत, आशीर्वाद दिलेत. पण ऐका, जगाच्या पाठीवरती संत जन्माला येत असताना, जन्माला आल्यानंतरनं त्यांच्या आयुष्यात प्रचंड त्रास आहेत. ऐका बाळू मामा ख्यान, ऐका बाळू मामा ख्यान, ऐका बाळू मामा ख्यान, ऐका बाळू मामा ख्यान. ऐका बाळू मामा ख्यान, 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 ऐका बाळू मामा ख्यान. बाळू मामांचा जन्म झाला. अरे कृष्णाचा जन्म झाल्यानंतर ना, जसं माझा कृष्ण कन्हैया आला, सगळ्यांनी रागवलं, सगळ्यांनी त्या ठिकाणी काय केलं, आईकडे गारहाणे सुरू केले. ऐका, अरे जगाचा चालक मालक जन्माला आल्यानंतर ना, भगवंतानी सांगितलं, तुला जन्माला आलायस ना, तू कशाच्या, जगाच्या कल्याणासाठी आहे. जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. जगाच्या कल्याण करण्याकरता बाळूमामा जन्माला आलेत. लेकरू जन्माला आले, नाव काय ठेवायचं? नाव ठेवण्यात आलं बाळाप्पा. ऐकताय ना तुम्ही सर्वजण? बाळाप्पा नाव ठेवण्यात आलं. आणि नाव ठेवल्यानंतर ना, त्या ठिकाणी सगळेजण प्रेमानं त्या ठिकाणी बाळू बाळू मामांना म्हणाला. लाडानं सगळेजण बाळू बाळू म्हणतात. त्या मातेनं त्या ठिकाणी विचार केला, एखादं लेकरू पुढे चाललं ना मायबाप, सुंदर दादा या ठिकाणी टाळ वाजवत होता. लोक म्हणतात कोणाचा मुलगा आहे, चांगलं केलं तरी लोक कौतुक करतात, बारीक बारीक. वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात. सगळीकडे खेळत असताना बाळू मामा एक वेगळा खेळ खेळायचे. वेगवेगळे खेळांची आवड. आपण खेळत असताना पुढे उड्या मारत जातो ना, मागे मागे उड्या मारत यायचे. गावातली लोक म्हणायची, वेडाय दिसतोय, बाळू मामा खुळाय वाटतं. लोकांनी चिडवलं. बापानं खाली थांबावं आणि बाळूनं झाडाच्या शेंड्यावरती जावं. बापानं आवाज द्यावा, अरे बाळू, अरे खाली येणारे बाळा, पडशील बिडशील, खाली ये. नाही येणार बाबा, हेच माझं सगळं जग आहे. ह्या काट्या कुट्यांमध्ये, वनांमध्ये, झाडांमध्ये हे माझं आयुष्य आहे बाबा, मला दुसरं काही नको. इतके वेगवेगळे खेळ सुरू झाले. ऐका, आणि या खेळांमध्ये तल्लीन होत असताना जगाच्या मालकाने एक दिवस रानो माळात त्या ठिकाणी जगणारा देव, ज्याला काही नकोय, हे विश्वची माझे घर, असं सांगणारे आमचे श्री संत सद्गुरू बाळू मामा.
काट्यांची फुलांच्या सारखी आरास बनवली, संपूर्ण काट्यांची गादी तयार केली. ऐकताय ना शिंदाकर? एका छोट्या लेकरानं काट्यांची गादी बनवली आणि त्या काट्यांवरती निवांत झोपलेत. अरे निवांत झोपल्यानंतर एका माता माऊलीने बघितलं, धावत 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 आईकडे आली. अगं ऐकलं का सुंदरा, तुझा बाळू काट्यांवरती झोपलाय ग. काट्यांवरती झोपलाय म्हटल्यानंतर ना धावत 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 त्या ठिकाणी आली आणि बाळूला सांगते, ऐका. अरे बाळू वेडा बिडा झालायस का? काट्यांवर कुठं झोपतो? अरे हे काटे टोचतील ना बाळा. राजा उठ. नाही आई, काटे नाही येथे, फुलांची आरास आहे. ऐका, देव कुणाला म्हणायचं? जो थाटात गादीवर बसतो त्याला देव म्हणत नाही. ज्यानं आयुष्यभर त्रास सहन केला, योगी पावन मनाचा साहेब. म्हणून महाराज विचार करताय, त्यांची भक्ती करत असताना आम्ही सातत्यानं, ऐका, भगवान शंकराच्या गळ्यामध्ये काय काय सर्प आहे. अरे तो सर्प मामांच्या सेवे करताय, मामांच्या रक्षणा करताय. मामा साक्षात दर्शन देतात सर्पाच्या रूपानं. ऐका, जे देवाला भजन आवडायचं, जे मामांना भजन आवडायचं, ते सगळ्यांनी करायचं. हा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हिंदू माऊली नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, भोळे महाराज नमः शिवाय. थोडस बालपण सांगितलं. ऐका, पूर्ण सांगत असले तर 8:30 वाजले. टाइम बघा पोटामध्ये. आहे की नाही, भूक लागली की नाही? संदीप शेट्टी एवढं सुंदर जेवण बनवलंय, तिकडं प्रसाद बनवलाय. हा प्रसाद सेवन करायचा आपल्याला. ऐका, बाळू मामांचा जन्म जर तुम्ही ऐकला ना, संत संत पदापर्यंत पोहोचतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. आपल्याला असं वाटतं बाळू मामा, आज आपण दरबारामध्ये जाऊन बसलोय. ज्या बाळू मामांच्या दरबारामध्ये बसलाय ना मायबाप, त्या बाळू मामांच्या लीला अपार आहेत. ऐका, जगाचा चालक मालक, अदमापूर निवासी. अरे बाळू मामांचं जगामध्ये जिकडं जाईल तिकडं, आज कुठंही जा, माझ्या बाळू मामांची कीर्ती जगामध्ये. का? कारण की बाळू मामा आमच्यावरती कृपा करतात. बाळू मामा आम्हाला पाहिजेल ते देतात. कधीतरी आलात ना, 4 दिवस अजून आहे ना इकडे बघा, कधीतरी आलात ना, मेंढक्यांमध्ये जाऊन बसा. माता माऊली, घरून येताना 4 भाकरी बनवल्या असतील, आपल्या परिस्थितीनुसार 2 भाकरी मेंढक्यांसाठी घेऊन या. आज तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला कितीही दिलं, दिवाळीचा सण आहे, किती वायफट खर्च करतोय मला सांगा. प्रत्येकाने बसल्या बसल्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर काढायचे. राम महाराज, हां, आज बघितलं तर प्रत्येक घरातून 5-5 हजार रुपयाचं कपड्यांची खरेदी. हलक्या हाताने किती? 5 हजाराची कपड्याची खरेदी झाली. बाबा, तुमच्या घरी कितीचे झाले हो? किती? 10 हजाराचे कपडे बाबाच्या घरीच झालेत. हां, आणि प्रत्येकाचा विचार करा. आज आम्ही एवढं सगळं करतो, एका पोरीला ड्रेस घेतला का 2000 रुपये जातात. आमचे एवढे पैसे वायफट खर्च करताय. कशा करता? कपड्यासाठी, फटाक्यांसाठी, दिवाळीसाठी. ऐका, बाळू मामांच्या सेवेसाठी तुम्ही 1000 रुपये या ठिकाणी मामांच्या कार्यात घालवले ना, त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही मामांची ताकद आहे. संतांचं एक वाक्य आहे, तुम्ही ज्यावेळेस देवासाठी कराल
घेसी तेव्हा देसी ऐसा आधी द्यावं लागतं, तेव्हा आपण ओंजळ पुढं केली तर ते भरून येतं. लक्षात ठेवा. इथं सांगितलंय का कोणी? आल्याला कोणी म्हणलं का तिथे यायला एंट्रीला तुम्हाला 10,000 भरावं लागतात मगच? अरे संत उदार आहे, देव उदार आहे, पण त्या करता त्यांना शरण जावं लागतं आणि त्यांना आपलंच करावं लागतं. अभंगाचं पहिलं सद्गुरु वाचाने सापडे ना सोय, हे सद्गुरु वाचान सापडे ना सोय, कोणी सापडे ना कोणी, सद्गुरु वाचाने सापडे ना कोणी, हे सद्गुरु वाचान सापडे ना सोय, सद्गुरु वाचाने सापडे ना सोय, सापडे ना कोणी, सद्गुरु वाचाने सापडे ना कोणी, धरावेत पाय आदि आदि, धरावेत पाय पाय आदि आदि, करती तात्काळ आपणा तारीख, करती तात्काळ धरावेत पाय आदि आदि, धरावेत पाय आदि आदि, आपण तारीख करती तात्काळ, आपण तारीख करती तात्काळ, सद्गुरु वाचोनी क्या बात है. सापडे ना सोया, धरावे ते पाय आदि आदि, धरावे ते पाय आदि आदि. जोरदार टाळ्या वाजवा दादासाठी. खूप गोड गाईल. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय. ऐका शिंदाकर, खाली मातीकडं बघू नका, इकडं लक्ष द्या. आज तुमचं भाग्य आहे, तुमच्या दारामध्ये सद्गुरू आलेत ना. सगळ्यांनी त्यांचे खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढं शरण जा. आज तुम्ही इथं बसलाय दरबारामध्ये, किती युक्त्या करा, किती ह्याची टोपी त्याला करा, त्याची टोपी ह्याला करा, नाही हो तुम्हाला त्या ठिकाणी देव पावणार. किती मेहनत करा, नाही तुम्हाला पैसा भेटणार. कितीही कष्ट सहन करा, नाही पैसा जवळ येणार. आम्हाला असं वाटतं आम्ही जे पाप करतो, जे काही वाईट वाम मार्गानं पैसा कमवतो, ते कोणालाच कळणार नाही. काय कळतं कोणाला? देवानं सांगितलंय काय काय शिंदाकर ऐका, मामा सांगतात तुम्ही जर चांगल्या कर्मानं सगळं काही केलं, नीतीने वागावे, कमी नाही होतं उन्मत्ताला मामा. तुम्ही वाईट जर वागला तर आरतीतलं वाक्य आहे, हातातली काठी आहे, ते दुःख घालवण्यासाठी सुद्धा आहे. ऐका, तुमच्यावरती कितीही दुःख येऊ द्या, या बाळू धनगराची ही जी काठी आहे ना, ही काठी ते दुःख घालवण्याकरता वापरली जाईल. पण ऐका, जर तुम्ही चांगलं कार्य करत असाल तर 100% तुमच्यासोबत कोण आहेत? जगाचा चालक मालक. आपल्याला असं वाटतं काय कळतंय कोणाला, आम्ही काय करतोय, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी. चोराला असं वाटतं आम्ही चोरी करतोय, काय कोण बघतोय, रात्रीचाच दरोडा घालायचा. ऐका, सगळं जग जरी झोपलं असेल तरी जगाचा मालक जागा आहे बरं का. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. आपल्याला वाटतं काय कळतंय, कुठे लक्ष द्यायचं. ऐका, चांगल्या मार्गानं जर तुम्ही मार्गक्रम केलं तर सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतात. किती देव गोड आहे, किती देव गोड आहे. देव आमच्यासाठी सगळं द्यायला तुकोबारायांचं प्रमाण आहे. मायबाप, तुमचं दुःख आहे ना, तुमच्या जवळ जेवढं काही दुःख आहे ते दुःख घेऊन आम्ही जवळच्या मित्राकडे जातो. अरे ऐक ना दादा,
माझ्या आयुष्यात एवढी संकट आहेत. अरे भर दिवाळीचा सण आहे, सगळ्यांच्या घरामध्ये दिवाळी आहे, पण आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी करायला चकली, शंकरपाळी, चिवडा, लाडू सगळं करायला या ठिकाणी काही नाहीये, तेल नाहीये, आमच्याकडं किराण्याचं सामान भरायला पैसे नाही आहेत. अरे हे दुःख मित्राजवळ सांगितलं, तुमचा मित्र इतका उदार नाहीये की तो तुम्हाला 10,000 रुपये दिवाळी साजरी करण्याकरता देईल. पण माझ्या मामांपुढे गेलात, जीवनामध्ये एक देव केलात, एक सद्गुरू केला, तर मामांजवळ तुम्ही तुमचं दुःख सांगितलं ना, तर ऐका, तुमच्या दुःखाला त्या ठिकाणी काय करतील मामा, बाजूला काढतील. एवढं लक्षात ठेवा, दुःखाला त्या ठिकाणी घालवून टाकतील. तुम्ही म्हणताल ताई तुम्ही एवढ्या ताकदीनं कसं काय सांगता, आल्यापासून तुम्ही एवढ्या ताकदीनं सांगताय मामांवरती, तुम्हाला काही अनुभव आलाय का? तुकोबारायांचं प्रभाणे ऐका बाबाजी, या नारदाच्या गादीवरती उभा आहे ना, नारदाच्या गादीवर एक जरी शब्द खोटा बोलला, भंडारा लावलाय कपाळाला, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळे, ऐका, इथं आल्यानंतर ना तुम्ही जे ठरवून आलाय ते कधीच होत नसतं बरं का. जे तुम्ही पाठ केले ते कधी होत नाही. या नारदाच्या गादीची ताकद अशी, इथं बोललेला एक जरी शब्द जर खोटा निघाला तर देव तुम्हाला सुट्टी देत. झोपले का काय? सुट्टी नाही इथं. ऐका, मी नारदाच्या गादीवरनं सांगते, अनुभव आले अंगा आणि ते या जगा. कितीतरी टाइम थांबत नाही आपल्यासाठी, कितीतरी चरित्रामध्ये कितीतरी आहेत, पण ते सांगण्यापेक्षा मला काय अनुभव आलाय मी ते तुम्हाला सांगेल. आज तुम्ही मामांच्या दरबारात बसलायत ना, मामांजवळ जा. मी काय सांगितलं, मित्राला पैसे मागितले, मित्र म्हणेल अरे ऐक ना, मलाच 2,000 रुपये दे तू तुझ्याकडे असतील तर. पण ऐका, जगाच्या मालकाजवळ जा, नतमस्तक व्हा, मामांच्या चरणी लीन व्हा, मामांना दुःख सांगा, तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद मामांमध्ये. तुमच्या पुढं उभी आहे ना, तुम्ही जर यूट्यूबवर अर्चना दीदी साळुंके टाकलं ना, बाबा लहान होते ना तेव्हापासून आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन शिक्षण घेतलं आणि तेव्हापासून कीर्तन करते. पण ऐका, या 2 वर्षांमध्ये मामांनी माझ्यावर केलेले उपकार ऐका. अगोदर खूप सगळ्या भागांमध्ये जाणं आलं, सगळ्या गोष्टी, पण मामांची लीला फार वेगळी आहे बरं का. जगाच्या पाठीवरती प्रत्येक कीर्तनकार फिरत असताना, आज एवढ्या ताकदीने सांगते ना, आज जगाच्या पाठीवरती आम्ही सगळेजण जगतोय, देवानं एकदा तरी आम्हाला भेट द्यावी या करता. देवा तू एकदा दर्शन द्यावा आम्हाला कोणाच्या तरी रूपात. मी सांगेन तुम्हाला, तुम्हाला जो देव आवडतो ना तो देव म्हणून माझ्या मामांना तुम्ही त्या मामांसमोर जा आणि मामांना त्या ठिकाणी तुमचं दुःख सांगा. तुमचं दुःख त्या ठिकाणी निघून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे. आज इथं असलेले प्रत्येक मेंढके घर सोडून या ठिकाणी मामांची सेवा करताय. आई बाप जवळ नाहीयेत, दिवाळीचा सण आहे. आज प्रत्येक मुलगा दिवाळीला पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला असणारा मुलगा प्रत्येक जण गावाकडे जाऊन दिवाळी साजरी करतोय. ऐका, या मेंढक्यांच्या जवळ जाऊन बसा, ते तुम्हाला त्यांचे अनुभव सांगतील. अरे मामा एवढे उदार आहेत, मामा त्या मेंढक्यांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत सेवा करतात. इतका भाव ना, सुंदर भाव आहे त्यांचा. एका गावामध्ये कीर्तनाला गेले, तिथं सांगायला एक मेंढका माझ्या जवळ आला, ताई कीर्तन खूप छान झालं ताई, पण तुम्ही आता घरी जाणार आहात ना, माझे मामा आहेत ना या तळावरतीच असतात, मामा सगळं बघतात, जेथे कीर्तनाची जागा तेथे देव आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू किती वेळा सांगितलं, एकदा जमलं असतं की नाही. म्हणजे देव आहे, देव आहे. किती पुरावे, किती प्रमाण आहेत. महाराजांनी सांगितलं सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. इथं तळावरती मामा सगळं बघताय. संदीप शेट्टी केलेला सगळं काही खर्च, आज गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं केलेला खर्च, तन मन धनाने तुम्ही जेवढं काही सहकार्य करताय, आज दादा इथं सिस्टीमवरती उभा राहून ऑपरेट करताय. देवाचं लक्ष आहे, माझ्यापेक्षा देवाचं लक्ष आहे. करवील तैसी केली कटकट, देवाचं लक्ष आहे सगळं तिथं. तुम्ही किती ताकदीनं तुम्ही काय करताय यावरती देवाचं लक्ष असतं. का हो, तुम्ही आजपर्यंत कीर्तनकार बघितले असतील, कीर्तनकार एवढे ताकदीने बोलत नाही. ही मामांच्या दरबारातली ताकद आहे. एवढा प्रवास करून येणं, पुण्यावरून आले मुळशीवरनं. मुळशी माहिती आहे, मुळशी पॅटर्न पिक्चर आला होता आणि त्या मुळशीत मी राहते. ऐका, एवढ्या लांबून येऊन कुठलं महाराजांनी एवढ्या ताकदीनं, अरे मामांच्या दरबारामध्ये आला ना, अरे मामा
बोलणं नसलं तरी एवढा शब्द निघतो, एवढी ताकद मामांची आहे. सांगू तुम्हाला, आपल्या आयुष्यात बदल घडवायचा असेल ना, प्रत्येक मेंढक्यांचं स्वप्न काय, मला काही नको, मला मामांनी दर्शन द्यावं, मामांनी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इडापिडा टळू दे. त्याकरता सेवा करतायत मनानं, भक्तीनं, भावानं. ऐका ना, आज आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर त्या देवाकडे जाण्याआधी एक करा, मनानं, भक्तीनं, भावानं. देवाला सांगा, देवा माझ्या आयुष्यातलं संकट दूर कर. पण मामांचं म्हणणं असं आहे, तुम्ही माझ्याकडे येऊ नका, माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा. तिला थोडंसं त्या ठिकाणी काय करा, तुम्ही धान्य द्या. तुम्ही तिच्या गळ्यामध्ये जर त्या ठिकाणी जर नारळ बांधून तुमची इच्छा जर त्या ठिकाणी बोलली तर ती इच्छा मी पूर्ण करल. तुम्हाला जर माझ्यापर्यंत पोचायचं ना, पहिले माझ्या मेंढी माऊलीचं दर्शन घ्या, मग मी तुम्हाला भेटेल. एवढी ताकद, एवढी ताकद देवावरती. आपल्याला असं वाटतं आपल्या घरात एवढी संकट, महाराज सांगता संसार लय दुःखाचा आहे, काकड्यामध्ये 100 प्रमाण आहेत. हा, दुःखाचा, किती दुःखाचा संसार, दुःख मुळे चोहीकडे इंगळ, भरपूर प्रमाण आहेत, बरोबर की नाही? वेळ फार कमी आहे, इतका दुःखाचा संसार आहे. आपला संसार दुःखाचा आहे. इथं तुम्ही बग्यावरती बसलाय, त्या ठिकाणी आकाशाचा मंडप आहे, मेंढके कुठेही झोपलेले असतात, कारभारी बघा तुम्ही सगळेजण. अरे मामांच्या आशीर्वादानं, मामांच्या त्या ठिकाणी कृपेनं सगळं काही. तुझ्या कृपेने मला विठ्ठला, आहे की नाही? देवाची कृपा जर आपल्यावरती असेल ना, तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. इतकी ताकद कोणामध्ये? बाळू मामांमध्ये, जगाच्या चालक मालकामध्ये. अरे ज्या जगाच्या चालक मालकाची आपण सेवा करतोय ना, मालकाला मारण्याकरता लोकांनी फार प्रयत्न केले, फार प्रयत्न केले. बाळू मामा एकदा हातामध्ये काठी घेऊन मेंढक्यांची सेवा करत होते, मेंढी माऊलीची सेवा करत होते. लोकांनी विचार केला, हा रोज चमत्कार करतोय, काही ना काहीतरी चमत्कार चालू आहे, यांचा काय करायचा एकदाचा. लोक वाईट असतात, तो लोक संतांना जगू देत नाही. अरे ज्या माऊली ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये फिरत असताना कोणी थोडीशी भिक्षा दिली नाही, माय बाप, माझ्या तुकोबारायांना कोणी जगू दिलं नाही. सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, लोकांनी त्यांच्या अंगावरती चिखल फेकला, शेण फेकलं, लोक जगू देत. माझ्या बाळू मामांच्या दरबारामध्ये आलात ना, लोकांनी त्यांना मारण्याकरता प्रयत्न केला. माय बाप सेवा करतायत, माऊलीची, मेंढी माऊलीची सेवा करण्याकरता एका झाडाखाली बसलेले आहेत. ऐकताय ना तुम्ही? डोंगराच्या कडेला मामा झाडाच्या खाली बसलेले आहेत. वरून एका व्यक्तीनं मामांच्या अंगावरती दगड ढकलला. माय बाप, अरे देव जर ज्याच्या पाठीमागे देव आहे, साक्षात देवाचा अवतार आहे, तिथं एवढूसा दगड काय करणार आहे? त्या दगडाचे 2 भाग झाले आणि 2 भाग होऊन एक भाग डावी बाजूला आणि एक भाग उजव्या बाजूला. देव सुखरूप देव तिथं थाटात बसलेले होते. अरे देवाला तुम्ही संपवण्याकरता कितीही प्रयत्न करा, पण जगाचे चालक मालक माझे देव, आदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळू मामा या ठिकाणी कायम स्वरूपी जिवंत आमच्यासाठी आहेत. ही ताकद संतांमध्ये. माऊली ज्ञानोबरायांचा कार्तिक सोहळा जवळ आलाय. माय बाप, आजही माऊली ज्ञानोबरायांच्या आळंदीत जा, आजही माऊली आम्हाला तिथं दिसतात. ही संतांची ताकद आहे. एवढी ताकद आमच्या देवांमध्ये आहे का? जगाच्या पाठीवरती तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल ना, मी सांगेल माझं दर्शन घेऊ नका, पण देवाचं दर्शन घ्या. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या आयुष्यातल्या अडचणी याला त्याला सांगतो, सगळ्यांना गावाला सांगतो, पण कधीच आमच्या जीवनाचं सोनं झालं नाही का? मी चौफुला माहिती आहे तुम्हाला, पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे, तिथं चौफुला म्हणून गाव आहे. चौफुल्याचा चहा प्रसिद्ध आहे. माझं काही दुकान नाही तिथं, पण सांगते तुम्हाला, इराणी चहा, साई वगैरे टाकले. जे लोक प्रवास करतात सतत, जे ड्रायव्हर वगैरे, त्यांना माहिती असेल. तिथं धायगुडेवाडी म्हणून एक गाव आहे, तिथं छोटंसं मंदिर आहे पत्र्याचं. सांगते काय ऐका, माझ्या मामांची सेवा का करायची? मग तुम्हाला मामा म्हणतात माझी सेवा करा, तुम्हाला मेवा मिळाल्याशिवाय राहणार आहे की नाही? तिथंच प्रत्येक वेळेस कीर्तनाला गेल्यावरती एक मुलगा होता, फरफटत सेवा करायचा, म्हणजे तो अपंग होता पायाने,
चालता येत नव्हतं. असे कितीतरी तळावरती तुम्हाला उदाहरणं बघायला भेटतील. गुडघ्यानं सरकत सरकत सेवा करायचा. ऐका बरं का, सेवा करत असताना एकदा कीर्तनाला गेले, दोनदा कीर्तनाला गेले, तीनदा. ज्यावेळेस 5व्या वेळेस त्या गावचा सप्ताह होता, त्या सप्ताहामध्ये कीर्तनाला गेले ना, गावातल्या लोकांनी सांगितलं, ताई तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलता ना, हा फरफटच सेवा करत होता. ऐका त्या पोराने काय केलं, आजही तुम्ही तिथं गेला ना, तो मुलगा तुम्हाला भेटेल. प्रत्येक अमावस्याला तिथं कीर्तन असतं, तुम्ही जाऊन बघा. तो मुलगा फरफटच सेवा करत होता. मामाच्या तळावरती गेला ना, ताईंना जेवण घेऊन यायचं, ताईंना पाणी द्यायचं, प्रत्येक माणसाला वाढण्याचं काम. मला सांगा, जो व्यक्ती अपंग आहे, ज्याला बुद्धी नाहीये, बुद्धिहीन जो व्यक्ती आहे, त्याला खऱ्या अर्थानं सेवा करता येईल का हो? तसंच आपलं लंगडत लंगडत सेवा करायचा. पूर्ण पाय त्याचे असे वाकडे होते. आता सांगायलाही योग्य वाटत नाही ते, पण ऐका, जो मुलगा गुडघ्यानं फरफटत चालत होता ना, तो मुलगा आज उठून उभा राहिलाय. कशाचं फळ आहे? उठून चांगला चालतोय तो. ज्या मुलाला चालता येत नव्हतं, तो उठून चालतोय. काय केलं? लाखो रुपये खर्च केले, दवाखाना केला. काय केलं? बाळू मामांचा भंडारा लावला आणि मामांची सेवा केली. मामा म्हणजे कोण आहेत? मामा म्हणजे खऱ्या अर्थाने एक वैद्य आहेत. ऐका, खूप सुंदर आहे. ऐका तुम्ही लक्षपूर्वक. आम्हाला मामा जरा उशिरा कळाले, या गीतामधनं कळतील. ऐका, आवाज द्यायला. बाळू मामा वैद वैद हो, त्यानं मेंढ्या केल्या वैद वैद. बाळू मामा वैद त्यानं मेंढ्या केल्या वैद वैद. सर्वांनी टाळी वाजवायची. एक बाळू मामा वैद वैद हो, त्यानं मेंढ्या केल्या वैद वैद. बाळू मामा वैद 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 हो, त्यानं मेंढ्या केल्या वैद वैद वैद. रुद्राचा अवतार थोर ह्यो, राहतो आदमापुरा. उधळूनी भंडारा हो, त्यानं गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार. स्वरूपा मनोहर, त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैद त्यानं मेंढ्या केल्या वैद वैद वैद. हा, बाळू मामा वैद 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 हो, त्यानं मेंढ्या केल्या वैद वैद वैद. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, मेंढी माऊलीच्या नावानं, मेंढक्याच्या नावानं, पालखी क्रमांक 1 च्या नावानं. ऐका, एवढी सुंदर कीर्ती आहे. तुम्हाला कुठलाही आजार असू द्या, फक्त भंडारा लावायचा. ऐका, काही लोक म्हणतात भंडारा लावला मग बरा कस काय नाही झाला. ऐका, मनानं, भक्तीनं, भावानं. कशानं? भक्ती प्रेमाविना. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. आहे की नाही? कीर्तन ऐकता ना तुम्ही? भक्ती प्रेम सुख. भावी विना भक्ती, भक्ती विना सगळं. भक्ती सांगायला गेले तर भक्ती सकाळची पहाटेची टाइम होईना. ऐका ना, इतकं भक्तीमध्ये ताकद आहे. मी ऐका, मनानं, भक्तीनं, भावानं तो भंडारा जर कपाळाला लावला ना, आणि तो भंडारा खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या असणाऱ्या आजारावरती लावला, तर खऱ्या अर्थानं वैद्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी डॉक्टरकडे जायची गरज नाही. म्हणून सांगितलं तो मुलगा. या पुढचं सांगू, चरित्रामध्ये उदाहरण आहे. मारुती भोसले म्हणून मामांचा एक त्या ठिकाणी काय होता, सेवेकरी होता. इतकी सेवा करायचा, उठता बसता चालता बोलता मामांची सेवा. प्रत्येक वेळेस मामांचं नाव घेतल्याशिवाय अन्नाचा घास खात नव्हता. ऐका, असा वेळ येतो माणसाच्या मनात. ऐक नाही, थोडा काळ गेला का आम्ही देवाला विसरून जातो. आम्हाला लक्षात राहत नाही देव. मारुती भोसले विसरून गेला देवाला. हां,
देवाला विसरून गेल्यानंतर झालं असं आयुष्य निघून चाललंय. देवाला विसरून गेला आणि नंतर त्यांना काय झाला, अर्धांगवायू पॅरेलिस. कोणाकोणाला माहितीये, माहितीये ना, निपाणी कवड लोक जातात, चला बाया तिकडं लय लवकर बरा होतो. ऐका, पॅरेलिस बरा होत नाही, एकदा झाला का मग खेळ, खरंच म्हणताय खेळ संपला. ऐका, ज्याला पॅरेलिस झालाय त्याला काही खाता येत नाही, उठता येत नाही, हलता बोलता येत नाही, सगळं त्या ठिकाणी बदल होऊन जातो शरीरामध्ये. आता असं झाल्यानंतर ना मग देवाची आठवण आली. देवा, अरे तुझी सेवा करतोय, माझा रोग पटकन. ऐका, आपली वेळ आपल्यावरती अशी वेळ येऊ नका. ज्या देवानं, ज्या भगवंतानं आम्हाला 2 हात 2 पाय दिले, इतका सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय, आपल्याकडे जे हातपाय आहेत ना ते भेटावं हे काही लोकांचं स्वप्न आहे. स्वप्न आहात ना, आणि तुम्हाला जे भेटलेत ना पाय, त्या पायाला आपण दोष देतो. गुडघेच दुखतात, टाचाच दुखतात, माझं पार मनकाच गेला म्हणतो की नाही. दोष देऊ नका शरीराला. आम्ही आमच्या स्वतःची बुद्धी अशी करून ठेवतो, या देवानं मला गुडघेच चांगले दिले नाही, या देवानं मला डोकंच एवढं सुंदर भेटले. ऐका, मारुती भोसलेने विचार केला, अरे मला एवढा त्रास होतोय, देवाकडे गेले, देवाच्या दरबारामध्ये गेले. मामा, हे 2 घास जरी मुखामध्ये गेले ना, तुमचं आयुष्याचं त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद मामांच्या प्रसादामध्ये. विचार केला मारुती भोसलेने, आता खाल्लाय प्रसाद, मामांच्या जवळ गेला. मामा, मला लवकर बरं करा याच्यामधून, आता काय करायला पाहिजे. मामांनी सांगितलं, असं कर, तुला जर बरं व्हायचं असेल तर तू सेवा करावी लागेल. मामा, काय करावं लागेल. या मेंढी माऊलीची सेवा कर. बकऱ्याची सेवा करायची म्हटलं तर सोपी गोष्ट नाहीये. तळावरती गेले, बकऱ्यांवरती सेवा करायची, राणावनात घेऊन गेले. मामा, मला सेवा नाही करता येणार, तू जा सेवा कर. तळावरती घेऊन गेल्यानंतर ना, ऐका, मामांनी सांगितलंय सेवा करायची, पण मामा मला जमणार नाही म्हटल्यानंतर मामांनी काय केलं, मामा म्हटले तुझ्यासोबत हा कुत्रा सोबत घेऊन जा. ऐका, जगाच्या पाठीवरती मामांनी मुक्या प्राण्यांवरती खूप प्रीती ठेवली, खूप प्रेम त्या ठिकाणी मुक्या प्राण्यांवरती केलं. एवढं प्रेम, आज त्या ठिकाणी मामांची सेवा करत असताना, मामांची सेवा करत असताना काय पाहिजे, बांधलेला आहे बाबा, बांधलेला आहे ना. विठ्ठल विठ्ठल ऐका, इकडे लक्ष द्या, कीर्तनात लक्ष ठेवा. मामांची सेवा करायला मामांनी सांगितलंय. मामांनी सांगितलं, असं कर, तू जाताना तुझ्यासोबत हा कुत्रा घेऊन जा. बाबा ऐकताय ना, कुत्रा घेऊन जा म्हटलंय. नंतर ना मारुती भोसले त्या ठिकाणी सेवा करायला बसलाय. अरे आपल्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, मेंढी माऊली दुसऱ्याच्या रानात चाललीये, तिकडे पलीकडे चालली, काही खायला चालली, त्यांना थांबवायचंय, काय करू, उठता येत नाही. पाहिलं, अरे मामांनी सांगितलंय, जो निष्पाप असणारा कुत्रा मेंढी माऊलीची सेवा करतोय. अरे तो कुत्रा सेवा करू शकतो, ज्या भगवंताने मला 2 हात 2 पाय दिलेत, मी तो बसलेलोय, मी का नाही करू शकत. मारुती भोसले जागेवर बसलेल्या ठिकाणी उभा राहिला, उठून उभा राहिला. ऐकताय ना तुम्ही, शिंदागा मस्त जागेवरती उभा राहिला आणि त्या ठिकाणी मामांची किमया ऐका. ज्या मामांनी सांगितलंय ना, तो कुत्रा सेवा करू शकतो, तो मी का नाही. तर त्या ठिकाणी मारुती भोसलेने उठून त्या ठिकाणी सेवा करायला सुरुवात केली. ऐका कशी सेवा केली. भंडारा लाटी हाती घोंगड नकाठी, भंडारा लाटी हाती घोंगड नकाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. गोंगडनी काठी, भंडारा कपाळे हाती गोंगडनी काठी, राखी तो मेंढर बाळू मामासाठी, राखी तो मेंढर बाळू मामासाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामासाठी,
साठी तो मेंढरा बाळू मामाच्यासाठी. बोला बोला बाळू मामांच्या नावाने. सांग भले. हे भेटतं बरं का तळावरती आलात ना. जसं मारुती भोसलेच्या आयुष्यात बदल झाला ना, ऐकताय ना सगळेजण पाठीमागं बसलेल्या महिला मंडळी, पुरुष मंडळी. अर्चना दिदी कीर्तनातून सांगतायत, लक्षपूर्वक ऐका. मी सांगते म्हणून नाही, ज्याला खरंच, जो खरंच मंद आहे, ज्याला काहीच समजत नाही, घरच्यांनी वेड्यात काढलंय, ही येडं पोरग माझ्या घरात जन्माला आलीत, अशी काही मुलं आलीत आणि या ठिकाणी बग्यावरती सेवा करून गेली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचा उद्धार झालाय. काही लोकांनी सांगितलं आम्ही तळावरती सेवा करतो. काही मुलांची, काही लोकांनी सगळं सोडून, काम व्यवसाय सगळं सोडून इथं सेवे करतात, ते राहिले कायम. एवढी सेवा त्यांनी मामांची केली आहे. लोकांनी हिणवलं त्यांना. ऐकताय ना तुम्ही? लोक नावं ठेवतात. तुम्ही काही करा, लोक नावं ठेवतात. लोकांनी त्यांना हिणवलं. काय कस काय ह्याला पोरगी देऊ आम्ही, हे तर बकऱ्या मागं फिरत राहतो, ह्याला काय आहे, हा व्यवसाय करत नाही, काम धंदा करत नाही, ह्याला कशी पोरगी देऊ आम्ही. सगळी लोक नावं ठेवतात. पण ऐका, सगळ्यांनी नावं ठेवली हरकत नाही. जर तुम्हाला तुमच्या उच्च पदापर्यंत पोहोचायचं असेल, देवाला आज जगानं नावं ठेवली, पण जगाचा उद्धार देवानं केला. आज आपल्याला लोक नावं ठेवतायत, तुम्ही तुमच्या कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ज्या भावकीनं आपल्याला नावं ठेवली, ज्या गावानं आपल्याला नावं ठेवली, जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्धार करायचा असेल ना, त्याकरता मामांना शरण जा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. फार सुंदर आहे. मला साऱ्यांनी हिणवलं, मला साऱ्यांनी हिणवलं. आवाज द्यायला, इफेक्ट द्या, आवाज द्या चांगला. मला साऱ्यांनी हिणवलं, आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्यांनी हिणवलं, आज सत्य हे जाणवलं. माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं, माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं. मला माणूस बनवलं, माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं. मला साऱ्यांनी हिणवलं, आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्यांनी हिणवलं, आज सत्य हे जाणवलं. आदमापूरच्या मामानी मला माणूस बनवलं, आदमापूरच्या मामानी मला माणूस बनवलं. आदमापूरच्या मामानी मला माणूस बनवलं, आदमापूरच्या मामानी मला माणूस बनवलं. माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं, माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं. माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं, माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं. मला साऱ्यांनी हिणवलं, आज सत्य हे जाणवलं. मला साऱ्यांनी चिडवलं, आज सत्य हे जाणवलं. आदमापूरच्या मामानी मला माणूस बनवलं, माझ्या बाळू मामानी मला माणूस बनवलं. मला माणूस बनवलं, मला माणूस बनवलं. ऐका ना, प्रत्येक आईचं स्वप्न असतं, माझं लेकरू माझ्याकडं काय व्हावं, माझं लेकरू सुखाने जगावं. ऐका ना, कितीतरी माता माऊलीच्या पोटी त्या ठिकाणी अपंग वेडी मुलं जन्माला येतात ना, ती या ठिकाणी सेवा करायला येतात. आणि ती सेवा केली ना मामा, त्यांना खऱ्या अर्थानं चांगला मुलगा बनवण्याची ताकद माझ्या मामांमध्ये. म्हणून हा दरबार भरलेला आहे ना. आज तुम्ही कीर्तनात बसलात ना, अर्चना दिदींचं कीर्तन ऐकलत ना, तुम्ही घरी गेलात ना, झोपलात ना, तुम्हाला दुसरं काहीच आठवणार नाही. तुम्हाला फक्त अर्चना दिदींचं कीर्तन आठवणार. का सांगू का, आपण रोज कीर्तन ऐकली, पण ह्या कीर्तनामध्ये ही जागा पवित्र आहे. इथं आमचे मामा आहेत, त्यामुळं आम्हाला हे कीर्तन त्या ठिकाणी काय सतत सातत्यानं स्वप्नात सुद्धा कोण आठवतं, स्वप्नात सुद्धा आम्हाला मामा आठवतील, मामांची गीतं आठवतील, मामांचं चरित्र आठवतील. एवढी ताकद मामांच्या तळावरती आहे, लक्षात घ्या.
अनेक त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना आदमापूरला जायला जमत नाही ना, त्यांच्याकरता खऱ्या अर्थानं तुमच्या गावात असा कुठला संत नाही आहे जगामध्ये की आम्हाला आमच्या आयुष्यात, ऐका बरं का शिंदेगावकर, तुमच्या गावात जर तुम्ही वाढदिवसानिमित्त कीर्तन ठेवलं असतं ना, लोकांना पत्रिका आणि फोन करावा लागला असता. आज तुम्ही सगळेजण आलात, कुणाला निमंत्रण नाही, कुणाला आमंत्रण नाही. ही मामांची ताकद आहे. मामांच्या तळावरती जो जातो ना, त्याला मामा साक्षात काही ना काही ओंजळ भरून देतात. ही मामांची ताकद आहे. मायबाप आयुष्याचं सोनं करायचंय ना, ही जर तुम्ही सेवा बघितली ना, आपण 2 मिनिटं कीर्तनाला हवेत बसलोय ना, सर्दी खोकला पांघरून घेतोय, थंडी वाजते की नाही. आज एवढं सुंदर त्या ठिकाणी हा मामांचा संसार आहे बरं का. आज इथं तर उद्या तिथं प्रपंच सारा डोईवर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. आज इथं तर उद्या तिथं प्रपंच सारा डोईवर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर. मामा दुसरे जर कीर्तन असले ना तर मी थोडंसंच म्हणते, सगळं इकडे सोपवून देते बरं का. पण इथं बघा, इथं कंटिन्यू मी बोलते. इथं मामांच्या भंडाऱ्यांची ताकद आहे. काय असेल ते असेल, तुम्ही पण अनुभवा. ज्यावेळेस आपल्याला स्वतःला अनुभव येतो ना, इथं लोकांना गोळा करायचं म्हणलं ना, आज इतका चमत्कार आहे. किती कीर्ती जगामध्ये मामांची. कुठेही जा, गावात जा, कुठेही जा, बसल्या बसल्या लोक सांगतात मामांचं असं, अरे मामांच्या तळावर गेलो म्हणून माझं असं झालं तसं झालं. का? पटापट पटापट पटापट. अरे हा सगळ्यात भोळा देव आहे, शिव भोळा चक्रवर्ती. पटकन कृपा करतो. फक्त सेवा, काही नको तुमचं. पटकन सेवा केली की पावणार. एवढी कीर्ती जगभर मध्ये पसरलेली आहे. किती कीर्ती, ऐका. कीर्ती जगात माझ्या बाळू मामांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात मामांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात, कीर्ती जगात मामांची, कीर्ती जगात, कीर्ती जगात, कीर्ती कीर्ती जगात, बाळू मामाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या मामाची, कीर्ती जगात, जगात माझ्या बाळू मामाची, कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या बाळू मामाची, कीर्ती जगात. एवढी कीर्ती मामांची आहे. जर तुम्हाला वाटत असेल, आज ऐकलंय कीर्तन, रोज तुम्ही ऐकणार आहे 2-3 दिवस, पण ऐका, नुसतं ऐकू नका, जीवनाचं सोनं करून घ्या. ऐका, आम्ही आमच्या आयुष्यात असं आम्हाला वाटत असेल ना, आमच्या जीवनाचा उद्धार करावा, तर तुम्ही ऐका. आम्ही आमच्या समाजामध्ये देवानं सांगितलेलं आहे की देव सगळ्यांवरती कृपा करतो, सगळ्यांवरती. किती तुम्ही त्या ठिकाणी भक्ती करा. तुमची भोळी भक्ती असेल तरी त्या ठिकाणी, तुमची त्या ठिकाणी कसलीही भक्ती असू द्या. काही लोक म्हणतात मी लय मोठा साहेब आहे. ऐका, माझे मामा कसे आहेत. इथं मामांना तुमचं पद, पैसा, प्रतिष्ठा काहीच लागत नाही. काही म्हणतील अरे मी खूप मोठा ऑफिसर आहे. कीर्तनाला, कीर्तनाला इथं कसं काय बसू. ऐका, माझ्या मामांचा दरबार असा आहे, या दरबारामध्ये आल्यानंतर तुमचं पद, प्रतिष्ठा सगळं बाजूला ठेवून मामा त्याला मातीत बसायला लावतात. ही ताकद बाळू मामांची आहे. इथं कुठल्याच गोष्टीला नाही. आज आपण असा रेखे करीत येतात काळ, काहीच नाही. जसं मी आहे ना, जसं मी जगलोय ना तसंच. पण मी सगळ्यांसाठी सगळं करायला तयार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला भजन करावं लागेल, तुम्हाला भक्ती करावं लागेल. ऐका शिंदा ग्रामस्थ, इतका वेळ कीर्तन चालू आहे, आम्ही किती भजन म्हटलं आम्हाला माहिती नाही. म्हटलं का भजन? झोपले का काय? थांबा मी आले तिकडं. ही राहून द्या, हे नंतर बघू, पहिले तिथं येते. होय तरी म्हणा, नाही तरी म्हणा.
एकदा प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचं. हात वरती करा. हा, असेच हात राहू द्या. मी चहा पिऊन आले. काही लोकांनी खाली केले लगेच. ज्याचे वर हात आहेत त्याच्या प्रत्येकाच्या हातामध्ये 100-100ची नोट भेटणार आहे. ज्यांनी अर्धे हात खाली केलेत त्यांच्या 100, आणि ज्यांनी सगळे वरती केलेत त्यांच्या हातात 1000ची नोट आहे. मग तुम्हीच ठरवा कसे करायचे. सांग भलर देवा सांग भलर, बाळू मामाच्या नावानं सांग भलर, सांग भलर देवा सांग भलर, सांग भलर, देवा सांग भलर. सांग भलर देवा सांग भलर, बाळू मामाच्या नावानं सांग भलर. सगळ्यांनी म्हणायचं. सोपं गीत घेतलंय. नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी, डंक तुझा ऐकून आलो तुझ्या दारी, कृपा करी माझ्यावरी हा केला तुझावर. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, मेंढी माऊलीच्या नावानं, मुळे महाराजांच्या नावानं, मोरगोबाईच्या नावानं. सांग भलर देवा सांग भलर, बाळू मामाच्या नावानं सांग भलर, सांग भलर देवा सांग भलर, बाळू मामाच्या नावानं सांग भलर. विठोबार कुमाई की नाही. म्हणून प्रेमाची माणसं आहेत. फक्त 10 मिनिटं शेवटचे फार महत्त्वाचे आहेत. आम्हाला आमच्या जीवनाचं सोनं करायचं. हा पिवळा भंडार आहे ना, हे म्हणजे जीवनाचं सोनं करणार आहे. सोनं तुम्ही तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या मायबाप. आता आयुष्याचे किती वर्ष राहिले. ज्यांचं वय 85 ना, त्यांनी विचार करा आता आपल्या हातात किती वेळ. आता तरी पुढे हाची उपदेश. हां, खऱ्या देवाला त्या ठिकाणी कुठंतरी शरण जा. गेले विसरूनी खऱ्या देवा. आज आमच्या आयुष्याचं सोनं करायचं ना. शिंदा ग्रामस्थ आज आपल्या गावामध्ये आलाय देव. देव आल्यानंतर आपण घर सजवतो, दार सजवतो. आज दिवाळीचा पर्व काळ आहे. तुम्ही दारामध्ये किती दिवे लावले त्यापेक्षा आज इथं आल्यानंतरनं मामांसाठी किती उत्साहानं जल्लोषानं दिवाळी साजरी केली. तुम्ही नाचलात, तुम्ही आनंदानं त्या ठिकाणी जल्लोष केला तर मामांना आनंद वाटणार आहे. आज मामांच्या दरबारामध्ये तुम्ही ही दिवाळी साजरी केली. हा खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी तुम्हाला ह्या दिवाळीची आठवण येणार आहे. लक्षदीप हे उजळले खरी, दार शोभते कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळ. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. ही दिवाळी आहे ना मायबाप, ही दिवाळी सण आपल्यासाठी आपल्या दारामध्ये आलाय. पुढच्या वर्षीही तुमच्याकरता आठवण असेल, अरे ही दिवाळी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मामांच्या सोबत घालवली. हा खऱ्या अर्थानं आयुष्यातला अविस्मरणीय क्षण जपून ठेवायचा आहे. मामांच्या दरबारामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगे. ऐका, मामांच्या रथाची मिरवणूक चालत असताना जेवढा जल्लोष आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असताना आपण पालखी काढतो, दिंड्या काढतो, आणि जो जल्लोष तिथं असतो ना, मामांना कीर्तन भजन त्या ठिकाणी अत्यंत प्रिय होतं. तुम्ही जेवढं काही हृदयापासून आनंदानं भक्ती करताल ना, ती मामांना आवडणारी सेवा आहे. आपल्या बग्ग्यावर जर हलगी वाजवणारा कोणी असेल तो इथं वाजवायला पाठवला तरी हरकत नाही. ऐका, तो आनंद आज आपल्या गावाची आठवण म्हणून ठेवायची बरं का मायबाप. ज्याला वाटतं ना आनंदानं नाचावं, फुगड्या कराव्या, त्यासाठी फक्त मी शेवटचे 10 मिनिटं घेते. एवढा आनंद आहे. आज मामा आपल्या दारात आलेत. किती सुंदर आहे. ऐका. लागली या चाहूल हो, उमटल पाऊल हो, मामा तुम्ही येन केलं हो. या शिंदा गावामध्ये ऐका, या शिंदा गावामध्ये येन केलं हो. तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. जीवनात सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं. लागली या चाहूल हो, उमटलं पाऊल हो, चांगलं ग उमटलं पाऊल ग. मामा तुम्ही येन केलं हो, मामा तुम्ही येन केलं हो. तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं
जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. ह्याचा आवाज आम्हाला पकवायचा भेटत नाहीये, त्यामुळे जर हलगी वाजवणार आपल्यातला असेल बग्यावरचं तर त्याला इथे फक्त कारभारी पाठवून द्या. ऐका, फक्त 2 मिनिटं राहिलेत माझ्याकडे. ऐका, मामांचा जल्लोष साजरा करायचा आहे. ही दिवाळी आपण फटाके उडून नाचून करतो ना, संत येते घरान तोची दिवाळी दसरा, पाऊले चालती पंढरीची वाट. हा आनंद आहे ना आमच्यासाठी, एवढा द्विगुणित करणार आहे दिवाळी. गेला दसरा आली दिवाळी, हसू नाचू या रे. गेला दसरा आली दिवाळी, हसू नाचू या रे. नवीन हे नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. वर्ष सुखाचं जावं अभिनय, वर्ष सुखाचं जावं अभिनय, वर्ष सुखाचं जावं. ऐका, ज्यांना आदमापूरमध्ये जाता येत नाही त्यांनी खऱ्या अर्थानं तुमचा भाग्याचा दिवस आहे. इतकं सुंदर वर्णन आहे मामांचं. आज मामांची गीतच नुसतं ऐकायला लागलं ना आनंद वाटतो. ज्याला वाटतंय आनंदानं जल्लोष साजरा करावा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पखवाजाचा आवाज वाढवा, वाढवा आवाज, साठीला आवाज द्या. पलीकडे पलीकडे आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. सर्वांनी टाळ्या वाजवा. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हाती काठी घोंगड पाठी, हाती काठी घोंगड पाठी धनगर मोठा. हे गुलाबी गुलाबी मामा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. दिसते पांढरन बाळू मामाची मेंढर. दिसते पांढरन बाळू मामाची मेंढर. दिसते पांढरण बाळू मामाची मेंढर. दिसते पांढरण बाळू मामाची मेंढर. या बैसण्याच्या रानात कसे बाई ती कोकर. करती कोकर. ए चरत कोकरान बाळू मामाची मेंढर. चरत कोकरान बाळू मामाची मेंढर. चरती कोकरान बाळू मामाची मेंढर. चरती कोकरान बाळू मामाची मेंढर. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, माऊलीच्या नावानं, पुणे महाराजांच्या नावानं, पालखी क्रमांक 1 च्या नावानं. ऐका, आयुष्याचं सोनं करून घ्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये देवाला शरण जा, सद्गुरूला शरण जा. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला भेटणारच आहे. पण ऐका, मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते, आपण ज्या दिवशी आपल्या आयुष्याचं सोनं करू ना, ज्या दिवशी आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळं दुःख विसरून जाऊन फक्त देवाचे नामस्मरण करा. ज्याने देव केला त्याच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा पुन्हा संपूर्ण शिंदा ग्रामस्थ असतील त्यांच्या चरणी मी माझा माथा ठेवते. समस्त या ठिकाणी गावकरी सगळेजण तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य करताय. तुमच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक. आज खऱ्या अर्थानं मामांचा बग्गा या ठिकाणी आलाय. खऱ्या अर्थानं आमचे आदरणीय श्री संदीप दादा घालमे शेठ यांनी अतिशय सुंदर नियोजन केले. ऐका, ते इथे राहायला नसून त्यांनी येऊन सुंदर नियोजन केले. तुमचं अहो भाग्य आहे. त्या पुत्राला द्यावेत तेवढे धन्यवाद. तुमच्या गावामध्ये तुमच्या सगळ्यांना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मामांचं दर्शन झालेलं आहे. म्हणून आयुष्याचं जर सोनं करायचं, आयुष्यात जीवनात काहीतरी बदल करायचे असेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागतं, देवाला शरण जावं लागतं. त्याकरता एक करा, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय.
धरावे ते पाय आधी आधी. देवाचे पाय धरा, तुम्हाला ह्याचे त्याचे त्या ठिकाणी पाय धरायची गरज पडणार नाही. खूप सुंदर सगळ्यांनी सहकार्य केलं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे राम महाराज या ठिकाणी सेवाला त्या ठिकाणी गायनामध्ये साथ करण्याकरता आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मृदुंगावरती असणारे महेश महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावातलं असणारं सुंदर भजनी मंडळ गायनाचरण दादांचं नाव दादा, सर्वच जण असतील त्यांच्या चरणी माता. हार्मोनियमवरती असणारे बाबा, अतिशय सुंदर, जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी खूप सुंदर सेवा केली. आज कीर्तनाकरता माझे वडील स्वतः उपस्थित आहे. या पूर्ण बग्ग्याचा कारभार सांभाळणारे, अतिशय ज्यांना मान नाही, अतिशय साधंभोळं व्यक्तिमत्व. मी सांगेल नेहमी, मामांनी मामांच्या जीवनामध्ये जे जपलं ते जपायचं काम करणारे आमचे असणारे विठ्ठल कारभारी, खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कधी कारभारी म्हणून ते स्वतः असं कधी स्वतःला हे करत नाही. आमच्या असणारे दादांनी खूप सहकार्य केलं. दादांचं नाव काय, सिस्टीम व्यवस्थित करून दिलं. दादांसाठी जोरदार टाळ्या. दादांचं नाव सुनील दादा, सिस्टीम अतिशय सुंदर सिस्टीम आहे दादा. दादांचं नाव बरं, अतिशय सुंदर ज्यांची सिस्टीम अशी असणारे सुनील दादा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या आयुष्यात आपण किती दिवस जगतो यापेक्षा आपला स्वभाव आणि आपल्या विचारांवरती सगळं काही अवलंबून असतं. मामांनी शिकवलेल्या विचारावरती उत्तम रीतीने जे कार्य करतात, पालखी क्रमांक बग्गा क्रमांक 1चे कारभारी आहेत. यांना अजून 2-3 दिवस तुम्ही सहकार्य करा. एवढ्या लेकरांचं सगळ्यांचं संगोपन, त्या ठिकाणी सगळ्यांकडे लक्ष देणं. आज आपल्याला एक लेकरू सांभाळता येत नाही. मामांची लक्ष्मी म्हणजे कोण आहे? उद्या लक्ष्मी पूजन आहे, लेंडी पुजनाचा कार्यक्रम आहे. ऐका, मामांची लक्ष्मी म्हणजे मेंढी माऊली आहे. आणि एवढी लक्ष्मीचा कारभार बघण्याचं काम कारभारी करतात. एकदा जोरदार आमच्या विठ्ठलदादा कारभाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून तुमचं सगळ्यांचं भाग्य झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी, तुम्हा सर्व मातापितांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.